मराठ्यांना शत्रू समजता येतो आणि मराठ्यांच्या विरोधात विनाकारण ज्या जाती कधीच नव्हत्या त्यांना सुद्धा खोट्या आश्वासनं देऊन त्यांना मोठी पण देऊन असं भानगडी करतो. मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटतं त्याच्यासाठी तो काम करतो. त्याच्यामुळे आम्ही आता महत्व द्यायचं तुम्ही करायचं ठरवलं. मराठ्यांना आणि मराठा समाजाच्या लेकरा बाळांना तो शत्रू समजतोय. त्यामुळं त्याचा विषय पुढे आता आम्ही संपवतो. कारण ते लयच हातबल झाला लयच त्याला गोळ्यामध्ये येड लागू नये करत तितकं वापरायला झालं एका जी आर. बरं ते असंही म्हणाले की उठले की हॉस्पिटल सुटले की पुन्हा हॉस्पिटल किडनॅप खराब झाल्या जे काही बोलायचं ते बोलतात. तू ये माझ्या संग प्यायला तू काही बोलत त्याचं काय आता ते वय झालं तसं तसं लोक म्हणतात ना उतारत्या वयाला वय झालं का मथर येणे उठत असते तसं ते आता ते मथर डबाव चालवणे झाले ते गेलं कामातून. आता ते कसलं स्वप्न बघताय ते लय सरकारला अडचण येत आणणार. थोड्या दिवसात बघा तुम्ही प्रचंड अडचण येत आणणार. आमचं त्याच्याकडे आता महत्व आम्ही कमी करणार आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा तेच सांगतोय की त्यांनी मराठ्यांना शत्रू मानले. मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं कसं होईल हे काम ते करायला. आणि छोट्या छोट्या जाती त्या ओबीसीतल्या त्यांना नादी लावतोय. तुम्हाला जिल्हा परिषद उभा करू, तुम्हाला पंचायत समितीला मतदान करू, तुला आमदार करू, कोणाला म्हणतो तुम्हाला चान्स एखादा विधान परिषदेवर देऊ, कोणाला मंत्र्याचा देऊ. असले खोटे आमिष दाखवून गोर गरीब बारीक बारीक छोट्या छोट्या जाती किंवा मराठ्यांच्या विरोधात घालायला लागल्या. म्हणजे मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव समोर जे ओबीसीच्या संबंधी ते खराब करण्याचं काम आणि ते पाप सगळं भुजबळ करायला लागला. हे सत्य. त्याच्यामुळं आम्ही आता त्याला महत्व द्यायचं कमी केलं आणि एका जी आरमुळे ते पूर्व पालन झालं. इतकं बावचळण झालं पिसाळ्या कुत्र्यासारखं झालं. हातबल झालं. त्याला काहीच कळणार नुसतं पळत आहे. कारण सत्य सत्य असतं. त्याच्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे जे आरनुसार हैदराबादच्या जे आरनुसार. त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. आम्हाला धोका बसला आम्ही सरकार पाडलं हे पण आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे थोडी तब्येत बरी लागायली तर सुट्टी घेतली. मी महाराष्ट्रात आपल्या मराठा बांधवांनाही सांगतो की मला वाटतं की डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलेलं. त्याच्यामुळं रोज भेटण्यापेक्षा आपण शनिवार रविवार अंतर्वाली भेटत जाऊ. म्हणजे 4-5 दिवस आठवड्यातून मलाही 5 दिवस आराम करता येईल. 2 दिवस समाजालाही देता येतील. कारण थोडी चांगली 1-2 महिने तब्येत चांगली झाली की मग मला 24 घंटे महाराष्ट्रभर फिरता येईल. त्यामुळे 1-2 महिने आरामामुळं शनिवार रविवार आपण अंतर्वलीत भेटत जाऊ. आठवड्यातले मला 5 दिवस आराम करता येईल. 2 दिवस 24 घंटे 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे मला समाजासाठी देता येईल. साहेब असे म्हणतात की जो जी आर काढलेला आहे आणि माझा ठाम विश्वास आहे तो टिकणार नाही. कोण म्हणलं? अरे त्याचं जाऊन दे म्हणलं. खरंच सांगतो मी ते महत्व द्यायच्या लायकीचा राजा नाही होता पण आता नाही राहिला. कारण त्यांनी मराठ्यांना शत्रू मानलं आणि ज्या जाती मराठ्यांच्या मित्र आहेत त्यांना सुद्धा शत्रू मानायचं शिकवायला आहे. इतक्या नीच विचाराचा माणूस ज्या जातीत जन्माला ना असला माणूस कुठल्याच जातीत जन्म आहे. कारण हा खूप मोठा मराठ्यांचा वाटोळ करतोय आणि आजपासून नाही ते 40 वर्षापासून करतोय. आमचेच वेळेवरती डोळे उघडले मराठ्यांचे. आम्ही यांना आमचे लहान भाऊ मोठे भाऊ समजायचो. परंतु ज्या दिवशी आता मराठ्यांच्या लक्षात आलं की यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावरती शत्रुताची भूमिका पार पाडायला लागलाय तो. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आता आपल्याला म्हणजे मराठ्यांना मी जाहीर सांगतो आपल्याला GR साठी लढावं लागणार आहे. आरक्षणासाठी लढावं लागणार आहे. आणि महत्वाचा विषय सांगतो महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा शेती व्यवसाय करणारा समाज आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू. ही भूमिका यांची आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण खूप मोठमोठाले शिक्षण मिळाले पाहिजेत. मोठमोठ्या नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. कारण सांगतो असे संकट शेतीवरती येते की अचानक शेतकरी उद्ध्वस्त होतो. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे.
आपल्या शेतकऱ्याला आधार नाहीये मराठ्यांनी समजून घ्या. त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही.